of span 6 मीटर carries, हा जो प्रॉब्लेम आहे तो UDL चा प्रॉब्लेम आहे. ओके, carries a UDL of 3 Newton per meter, carries a UDL of 3 Newton per meter spread over 2 meter spread over 2 meter from left hand support. प्रत्येकाने प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे, त्याशिवाय काय नक्की तुम्ही करणार आहे ते समजणार नाही. म्हणून प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहून घ्यायचं. तर ते रिपीट करतो. सिम्पली सपोर्टेड बीम of span 6 meter carries a UDL of 3 Newton per meter spread over 2 meter from left hand support. ठीक है, and a point load of 6 Newton at 4 meter from left hand support. LHS लिहिले तरी चालेल. लेफ्ट हँड सपोर्टच्या ऐवजी L is left, H means hand, S means support. Okay, support. Then draw SFD and BMD. Draw SFD and BMD. ठीक है, तर आता बघूया काय म्हणले. SFD सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 6 मीटर. ठीक आहे, SFD सपोर्टेड बीम काढून घेतो. SFD सपोर्टेड बीम चा स्पॅन SFD सपोर्टेड काढणं म्हणजे असं काढणं, ते लक्षात घ्या. तिकडे नाव देतोय मी. आता नाव दिले का याच्यामध्ये कुठे बीमचं नाही दिलं, मग आपण देतोय AB. हे झालं बीमचं नाव झालं. रिएक्शन्स RA आणि RB ही झाली त्याच्या रिएक्शन्स. ओके, ठीक आहे. काय म्हणलं आता मग पुढं किती स्पॅन आहे? 6 मीटर. जी लेंथ जेवढी आहे टोटल 6 मीटर. नंतर मग पुढे काय म्हणलं बघा, कॅरीज UDL म्हणजे सांगितलं मला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. UDL किती वरती येते? किती व्हॅल्यू किती? 3 न्यूटन पर मीटर. टोटल स्प्रेड होती ती स्प्रेड ओव्हर 2 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. म्हणजे काय, या लेफ्ट हँड सपोर्ट वर जेवढं 2 मीटरचं स्पॅन आहे, सपोज 5 पर्यंत 2 मीटर आहे. हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स आहे 2 मीटर. तर जास्त काढतो मी, 2 पर्यंत काढतो. हे डिस्टन्स आहे ते 2 मीटर आहे. ह्या लेफ्ट हँड सपोर्ट पासून जर 2 मीटरचा स्पॅन आहे, ओके, ह्या पूर्ण स्पॅन वरती तर तिचा UDL ऍक्ट होते. म्हणजे काय, ह्या एवढ्या स्पॅन वरती 2 मीटर वरती फक्त. ओके, त्याची व्हॅल्यू किती आहे? 3 न्यूटन पर मीटर. तर ही त्याची झाली व्हॅल्यू. नंतर पुढं and a point load of 6 Newton. 6 Newton कुठे ऍक्ट होते? at 4 meter from left hand support. ओके, 4 मीटर म्हणजे कुठे येईल? इथं कुठे येईल 4 मीटर. ओके, तो आहे किती व्हॅल्यू त्याची? 6. त्याची व्हॅल्यू आहे 6 न्यूटन. लेफ्ट हँड सपोर्ट पासून किती? 4 मीटर. ठीक आहे, तर हा पॉइंट लोड ऍक्ट होतो. ठीक आहे, तर आता इथं बघा उरलेल्या पॉइंटचं नाव कशी द्यायची ते बघा. आता नाव कुठं द्यावं लागणार आपल्याला? UDL आहे. UDLच्या एका साईडचं नाव आहे A, राहिलं का फक्त दुसऱ्या साईडला नाव द्यायचं. दुसऱ्या साईडला नाव दिलं इथं, तर B तर इकडे आहे, त्याचं नाव C. ओके, हा जो पॉइंट लोड आहे त्याचं नाव दिलं D. त्याचं नाव दिलं D. ठीक आहे, तर हे झालं आपली याच्यावरून डायग्राम. ह्याच्यावरून आपल्याला शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम हे ड्रॉ करायचे आहे. ओके, हे बघायचं कशी ड्रॉ करायची. ते ड्रॉ करण्याच्या आधी आपल्याला RA आणि RB ह्या दोन व्हॅल्यूज ह्या माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, RA आणि RB ह्या दोन व्हॅल्यूज माहीत असणं गरजेचं आहे. ते व्हॅल्यू काढायच्या. ओके, कशा काढणार त्या व्हॅल्यूज? लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं मी काय इक्विलिब्रियम मध्ये आहे
असं कन्सिडर करून ते घ्यायचं. मग पहिल्यांदा आपण घेतो इथं कुठल्या हॉरिझॉन्टल फोर्स नाही आहे, सगळ्या व्हर्टिकल फोर्स. तर सुरुवातीला हे डायग्राम सिम्प्लिफाय करायचे. सुरुवातीला हे डायग्राम काय करायचे, सिम्प्लिफाय करायचे. सिम्प्लिफाय करताना आता बघा कसं सिम्प्लिफाय करतोय मी. ओके, इथे करतोय एका साईडला केलं तरी चालेल, कुठंतरी खाली नसलं तरी चालेल. आता इकडे माझं विजिबल दिसणार नाही तुम्हाला, मी याच्या खालीच करतोय. हे जे करतोय मी तुम्हाला कुठंतरी दुसऱ्या साईडला केलं तरी चालेल. ओके, किंवा पेनच्या मागच्या बाजूला रफ म्हणून केलं तरी चालेल, कारण ह्याला काही मार्क नाहीये. ओके, आपण किंवा एका साईडलाच करून घ्या म्हणजे तुम्ही तुमच्या समोर राहील. ठीक आहे, तर हे झालं आरबी ची व्हॅल्यू झाली, आरबी ची व्हॅल्यू सॉरी आरबी तरी द्या. आता ही जी UDL आहे ती UDL पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करायची. UDL पॉईंट लोड मध्ये कशी कन्वर्ट करणार, म्हणजे बघा 3 न्यूटन पर मीटर दिलेलं आहे, म्हणजे एका मीटरला किती आहे, 3 न्यूटन आहे. आपला टोटल स्पॅन आहे 2 मीटरचा. एका मीटरला 3, 2 मीटरला किती असेल 6. ओके, इथं आपला पॉईंट आहे सी आणि इथं पॉईंट आहे डी. मग ए आणि सी च्या बरोबर मधोमध काय करतो मी, नीट लक्ष द्या कसं कन्वर्ट करणार. ए टू सी UDL आहे, त्याची व्हॅल्यू आहे 3 न्यूटन पर मीटर, म्हणजे एका मीटरला 3 मीटरचा स्पॅन आहे, 3 न्यूटन एवढा लोड आहे. आपला स्पॅन आहे 2 मीटरचा. ओके, तर 2 इंटू 3 6, 6 बरोबर सेंटरला, 6 न्यूटन बरोबर सेंटरला ऍक्ट होईल. मग हे असेल 1 मीटर आणि हे असेल 1 मीटर. ओके, ठीक आहे. आता हे आपण कशासाठी करतो, फक्त आर आरबी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी करतो, दुसरं कशासाठी नाही. तर इथं आयबी आपला इथला 6 न्यूटन ऍव्हरेज. ओके, काय केलं फक्त आपण हे कन्वर्ट करून घेतलं पॉईंट लोड मध्ये. अशा पद्धतीने कन्वर्ट करायची पद्धत आहे. बघा इथलं टोटल आता हे 2 मीटर आहे, हे उद्या आपलं पण किती असणार, 2 मीटर असणार. परत पुढचं किती असणार, 2 मीटर असणार. ठीक आहे. आता आता आपल्याला इक्विलिब्रियम मध्ये आहे असं कन्सिडर करून आपल्याला करायचं काय. मग त्यासाठी आपण काय करतो, समेशन ऑफ y इज इक्वल टू 0. जेवढे पण व्हर्टिकल फोर्सेस आहेत तेवढे सगळ्यांची बेरीज जर केली तर 0. मागचा प्रॉब्लेम परत एकदा बघा तुम्ही, हे केलेलं मला कळेल. ओके, समेशन ऑफ y इज इक्वल टू 0. सो त्यासाठी वरती जाणार आहे पॉझिटिव्ह, खाली जाणार निगेटिव्ह. हे सारे कन्व्हर्शन खूप गरजेचे आहे. ठीक आहे, तो वरती जाणार पॉझिटिव्ह. सो आर ए आणि आरबी हे वरती चाललेत. सो आर ए प्लस आरबी खाली झालं -6, पलीकडचं -6 खाली इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो आर ए प्लस आरबी हे दोन्ही मायनस आहेत, इथे गेलो प्लस होतील, +6 + 6 म्हणजे 12. ओके, त्याला मी म्हणतोय 1, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता पुढे काय सॉल्व्ह करू शकत नाही, त्यामुळे थांबतोय मी. आर ए प्लस आरबी इज इक्वल टू 12. नंतर पुढचं इक्वेशन वापरायचं असेल आपल्याला मोमेंट. एक मिनिट, ठीक आहे. मोमेंट कुठल्या पण पॉईंट पासून घ्या. ओके, ए पासून घेतलं तर चालेल, बी पासून घेतलं तर चालेल, मी ए पासून घेतो. मोमेंट अबाउट ए इज इक्वल टू 0 सांगितलं तुम्हाला मी. समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 असतं, समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 असतं. तर ते इथं वापरलंय आणि मोमेंट पण काय असतो, 0 असतो. सो मोमेंट अबाउट ए हा 0 झाला. ओके, सो आता इथल्या प्रत्येक फोर्सचा मोमेंट घ्यायचा. आता ए पासूनचा मोमेंट घेतोय आपण. ओके, आता बेंडिंग मोमेंट आणि बेंडिंग मोमेंट. ओके, मागे तुम्ही साइन कन्व्हेन्शन बघितलेलं आहे. आपण इथं मूवमेंट घेतो, मागे मी मेन्शन केलं बेंडिंग मूवमेंट, हे लक्षात घ्या. मूवमेंट घेताना काय साइन कन्व्हेन्शन काय आहे, जर क्लॉकवाईज मूवमेंट असेल तर तो पॉझिटिव्ह घ्यायचा, क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. सो ए, ओके, एच्या ठिकाणपासूनचा मूवमेंट घेतोय हा 6, हा खाली चालला, म्हणजे कसं रोटेट करतोय क्लॉकवाईज. परत एकदा रिपीट करतो मी. मग आपण बेंडिंग मोमेंट आणि मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन वेगळे आहेत. ओके, बघा परत एकदा. तर मी मूवमेंट घेतोय,
मोमेंट घेताना एक मिनिट ऍडमिट होतात पोरं. हा खाली चाललाय, मोमेंट काढतोय, क्लॉकवाईज असेल तर तो पॉझिटिव्ह, ठीक आहे, क्लॉकवाईज असतं पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज असतं निगेटिव्ह, ठीक आहे. सो हा क्लॉकवाईज चाललाय. हॅलो, तुला समजलं नाही का? ठीक आहे, क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. सो 6 न्यूटनचा हा खाली चाललाय, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. सो हा पॉझिटिव्ह 6. मेथड सेम आहे, फक्त साइन कन्व्हेन्शन वेगळं आहे. मेथड सेम आहे. 6 इंटू डिस्टन्स किती आहे? 1. ओके, तसंच ह्या फोर्सचं तो पण 6चाच आहे. याचा ए पासूनचा डिस्टन्स 1 आहे, त्याच्यामुळे तो 1 लिहिले आहे. आता हा 6चा तो पण खाली चालला, सो मग पॉझिटिव्ह 6. आता ए पासूनचा अंतर किती आहे त्याचा? 1 + 1 + 2 म्हणजे 4. ठीक आहे. आता आरबी हा अँटी क्लॉकवाईज करतोय, अँटी क्लॉकवाईज, सो मायनस आरबी इंटू 6 म्हणजे 0. सो 6 त्याचं 24 minus 6 RB, so 6 RB त्याला इज इक्वल टू पलीकडे घेतलं मी, इज इक्वल टू पॉझिटिव्ह आलं, त्याची व्हॅल्यू होते 6.30 30 म्हणल्यानंतर आता इथं 6 सॉरी RB इज इक्वल टू 30/6 इज इक्वल टू दिसता का शेवटचं? ठीक आहे, 30/6 म्हणजे 5 न्यूटन ही आरबीची व्हॅल्यू झाली. ओके, आपल्या आरबीची व्हॅल्यू झाली 5 न्यूटन. ओके, आरबीची व्हॅल्यू जर 5 न्यूटन असेल, आरबीची व्हॅल्यू 5 न्यूटन आहे, म्हणजे हे इथं पुट केलं, आरबीची व्हॅल्यू 5 न्यूटन, तर आरबीची व्हॅल्यू किती आपली 7 येईल. बरोबर आहे ना? 12 कधी होतील? जेव्हा 5 मध्ये 7 हे केल्यानंतर त्याची किती होतील? 12 होतील. याची व्हॅल्यू किती ऑलरेडी 5 आहे, मग आरबीची व्हॅल्यू त्याच्यावर किती? जर कॅल्क्युलेट केलं तर ती व्हॅल्यू आपली 7 येईल, तर ती आपली व्हॅल्यू असेल 7. ओके, सो आरएच व्हॅल्यू आरबीची व्हॅल्यू आली 5 आणि आरएच व्हॅल्यू आली 7. कळालंय का? कळालं आहे का? अनिकेत कदम. गाडगे विश्वनाथ. हा सर, समजलंय. समजले ना? ठीक आहे, चालेल. आता हे जे आहे तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला तुम्ही हे साईडला केले तरी चालण्यासारखे आहे. ओके, त्याच्या खाली करायचं नाहीये, साईडला कुठेतरी करून घ्यायचे, जेणेकरून का ह्या 2 व्हॅल्यूज फाइंड करायच्या. ओके, त्या 2 व्हॅल्यूज फाइंड झाल्या की आपल्या ह्याचं की कुठलंही काही लागत नाही. ठीक आहे, आणि ह्या एक क्वेश्चन टाकतोय, तुम्ही ज्यावेळेस मी व्हिडिओ हे करेल परत, तर तो अपलोड तुमच्यासाठी काय म्हणतो ना, तुम्ही काय नोट्स करून घेऊन देणार ना, कारण मी परत हे रेकॉर्डिंग आहे परत अपलोड करेल, त्यावेळेस घ्या म्हणतोय तुम्हाला मी पाठवणार नाही, परत काही कारणास्तव परत पाठवावं लागतं त्या अडचणीमुळे. ठीक आहे, तर आपण काय केलं, केवळ आर एन आरबीच्या व्हॅल्यूसाठी आपण हे सगळं आता खालचं केलं. आता आपल्याला आर एन आरबीच्या व्हॅल्यू मिळाल्या, तर आपल्याला आपले डायग्राम ड्रॉ करता येईल. परत मग एक्सपेरिमेंट केल्यानंतर ना ओके, प्रोजेक्शन मी घेतले, प्रोजेक्शन घेतल्यानंतर ना शेवटचं डायग्राम काढायची, ही झाली बेस लाईन, ही झाली बेस लाईन, नाव देतोय ए सी डी बी. ओके, ठीक आहे. तर आता बघा, आता हिचे शेअर फोर्स डायग्राम काढताना, शेअर फोर्स डायग्राम काढताना बघा इथे कितीचा फोर्स आहे? 7 न्यूटनचा. तो कुठे चाललाय? वरती. ओके, तर आपण वरती जायचं 7. मग सांगितल्याप्रमाणे आपण 7 गेलो, 7 वरती जायचंय. ओके, नंतर ना आता बघा, नंतर काय दिसते तुम्हाला? इथं काय दिसतंय? क्यूडीएल दिसते, बरोबर ना? क्यूडीएल, क्यूडीएल आता
आता इथे ड्रॉ करताना मग आपण कुठलाही फोर्स नव्हता त्यामुळे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करत होता. आता इथे यूडीएल आहे, ही ड्रॉ करायची एक पद्धत आहे. ओके, ती पद्धत कशी संपली बघा. आता काय करतोय मी, आता ह्याची टोटल व्हॅल्यू किती, 2 न्यूटन, एका मीटरला 3 न्यूटन आहे. 2 मीटरला किती, 6. मग हे आपण बघितलं. फक्त आता हे 6 जे आहे ते घेताना तिरकं घ्यायचं. 6 घेताना तिरकं, मग आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करत होतो, घेताना तिरकं घ्यायचं. म्हणजे इथं व्हॅल्यू किती आहे, 7 न्यूटन आहे. ओके, आता 6 ने आपल्याला खाली जायचं. 6 ने तिरकं खाली जायचं म्हणजे काय, मी जर खाली गेलो तिरकं आणि 6 गेलो तर बेस लाईन पासून, म्हणजे इथपासून त्यानंतर 6 झालं. बेस लाईन पासून वरचं अंतर किती, 1 मीटर असेल. कारण का आपण 6 ने असं खाली घेताना तिरकं खाली आलो आपण, असं तिरकं. आणि हे जे टोटल व्हर्टिकल अंतर असेल ते 6 असेल. इथलं अंतर किती येईल, हे 1 असेल. ओके, इथला शेअर फोर्स आपलं हे आला 1 मीटर. ओके, परत रिपीट करतो मी. इथे यूडीएल आहे. यूडीएल असताना काय करायचं लक्षात घ्या. यूडीएल असताना 3 एका मीटरला 3 न्यूटन आहे. 2 मीटरला किती होईल, 6 होईल. क्लिअर, 2 मीटरला 6 होईल. 6 तिथे जाताना 6 ने तीन खाली जायचं. खाली गेलो म्हणजे ऍक्च्युअली आपण वर्टिकल डिस्टन्स 6 खाली आलो, किती अंतर याच्यापेक्षा जास्त असेल. ओके, तू 6 खाली यायचं. 6 खाली आपण टोटल वरती किती 7 आहे. म्हणजे तू 6 खाली आल्यानंतर हे अंतर किती राहील, असेल 1. हे झालं आपलं 1. ठीक आहे. आता सीएनडी मध्ये कुठलाच फोर्स नाही. सीएनडी मध्ये कुठलाच फोर्स नाही. आधी सांगितल्याप्रमाणे शिअर फोर्स कॉन्स्टंट. शिअर फोर्स कॉन्स्टंट. आता डीच्या ठिकाणी काय चाललाय, तो खाली चाललाय 6 न्यूटन. 6 न्यूटन खाली, म्हणजे ऑलरेडी एक वरती आहे, खाली जाताना किती राहील, 5. इथपासून एवढं अंतर आहे 5, पण ते असं -5. ठीक आहे, -5. ते आलं -5. आता मायनस लिहायची गरज नाही, कारण ऑलरेडी खालचा आपण निगेटिव्ह लिहितो. ओके, तर डी आणि बी मध्ये शिअर फोर्स कॉन्स्टंट. आता वरती चाललंय 5. अशा प्रकारे ही डायग्राम जास्त नेहमी क्लोज येते. हे डायग्राम नेहमी क्लोज येते. जर पुढे चुकत असेल तर ही क्लोज येणार नाही. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आहे विचारा. तुम्हाला कुठल्या अडचणच नसतात तुम्हाला, काय काय नाही. डोळे झाकून ऐकायचं म्हणल्यानंतर कुठल्या अडचण तुम्हाला येते, हे काही विचारत नसेल कसं आलं, काय आलं, काही देणं घेणं नाही कोणाला काय. सर तुम्ही काढलं म्हणजे आलंच काय काय. मोरे, हा सर. काय अडचण नाही काय, नाही काय, अरे कुठं तरी असं अडचण तर तुम्हाला काहीच नाही. नाही. मी गर्दी काय नाही सर, काय अडचण. खरं, हा नाही सर. ठीक आहे, काय अडचण नसेल तर. ओके, ही झाली आपली शिअर फोर्स डायग्राम. ही झाली. आता ह्याची कॅल्क्युलेशन. ओके, कॅल्क्युलेशन लिहिताना काय लिहिणार तुम्ही, कॅल्क्युलेशन बघा. आता इथं काय झालंय, इथं प्रत्येक पॉईंटला हा व्हॅल्यू झालेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये लिहिताना शिअर फोर्स बिटवीन ए अँड सी, शिअर फोर्स बिटवीन ए अँड सी इज व्हेरी स्ट्रॉंग. लिहिताना बघा, कॅल्क्युलेशन मध्ये लिहिताना काय लिहिताल, शिअर फोर्स बिटवीन ए अँड सी इज व्हेरी स्ट्रॉंग 7 न्यूटन टू 1 न्यूटन. एवढंच त्याच्यामध्ये लिहायचं. ओके, असं कॅल्क्युलेशन सांगतो. असं कॅल्क्युलेशन. ओके, शिअर फोर्स बिटवीन A and B is varies from 7 Newton to 1 Newton. ठीक आहे, हे झालं. नंतर ना परत पुढं काय लिहिलं, शिअर फोर्स बिटवीन सी आणि डी. शिअर फोर्स बिटवीन सी आणि डी इज 1 न्यूटन. ओके, तो इथं 1 न्यूटन. इथं लिहायचं शिअर फोर्स बिटवीन सी आणि डी इज 1 न्यूटन and shear force between D and B is -5 Newton. That's all. कॅल्क्युलेशन संपले. सगळं बरोबर असेल तर आपल्या 2 मार्क मिळतील. ह्याचा 1 मार्क मिळेल, म्हणजे आपल्या टोटल 2.5 मार्क इथे मिळतील. ओके, ही झाली शिअर फोर्स डायग्राम. तर आपण इन शॉर्ट SFD आपण त्याला म्हणणार आहोत. ओके, ठीक आहे. तर ही झाली शिअर फोर्स डायग्राम. याच्या खालीच आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायची आहे.
व्हिडिओ मी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेअर केल्यानंतर हे जे आहे ते डायग्राम ड्रॉ करायचं व्यवस्थित. ओके, ठीक आहे. पुस्तकात बघू नका. पुस्तकामध्ये जी मेथड दिलेली आहे ती मेथड तुम्हाला समजणार नाही. माझी मेथड आणि पुस्तकातली मेथड ती वेगळी आहे. थोडंफार त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज असतील. पुस्तकामधली मेथड थोडी वेगळी दिली. तुम्हाला ते जर किती जरी बघायला गेला तर तुम्हाला समजणार नाही, हे लक्षात घ्या. आता आपण बेंडिंग मोमेंट डायग्राम काढणार आहोत. एक्झाम ऑनलाईन घेणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना कॉन्फिडन्स आलाय की पास होतो म्हणून. आणि तो सिरियस नाही काय आणि तर मला गव्हर्नमेंट डिक्लेअर करायला पाहिजे की याची एक्झाम ऑफलाईन होणार आहे. तेव्हा सगळेजण नापास होऊन बसतील. अजूनही सांगतो, गव्हर्नमेंटचा अजून फायनल कुठलाही डिसिजन नाही आहे की एक्झाम ऑनलाईन होणार आहे. सध्याच्या ऑनलाईन मेथडमुळे आम्ही सांगतो की बाबा ऑनलाईन असू शकेल, पण गव्हर्नमेंट डिक्लेअर केलं ऑफलाईन असेल तर तुमचे गांधळ उडणार आहे, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे, असू द्या. मग सांगितल्याप्रमाणे बेंडिंग मोमेंट ॲट दी एंड बीच्या ॲट दी एंड्सला काय असेल, तो 0 असेल. आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये लिहिलं डी एंड कॅल्क्युलेशन, डी एंड बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, the shear force for the simply supported beam is at the ends is 0. ओके, तर झालं आपलं कॅल्क्युलेशन पहिलं. नंतर आता काढताना आपल्याला कुठल्या पॉईंटचं काढायचं आहे, सी आणि डी या दोनच पॉईंटचं कॅल्क्युलेशन काढायचं. ओके, ए आणि सी, डी तर 0च, तर सी आणि डी राहिलं. आता हे कॅल्क्युलेट करताना सिम्पली मेथड कुठली आहे ती बघायची. सिंपल मेथड कुठली आहे तर ती बघायची. याच्यामध्ये सिंपल काय, जर मी उजवीकडे बघितलं तर मला एकच फोर्स आहे. डावीकडे घेतलं तर युडीएल पण आहे. युडीएल घेण्यापेक्षा फोर्स असलेला बरा, त्यापेक्षा जिथं फोर्स दिसतोय तोच फक्त घ्यायचा. सो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन मागे सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा लिहितात. सिम्पली सपोर्टेड बीमसाठी बेंडिंग मोमेंट ॲट डी एंडचा 0 असतो. ओके, so बेंडिंग मोमेंट ॲट डी इज इक्वल टू, ओके. आता बघा बेंडिंग मोमेंटचं साइन कन्व्हेन्शन वेगळं आहे. ठीक आहे, राईट साईडचा फोर्स घेतोय मी. का घेतोय राईट साईडचा फोर्स? की इकडे फक्त एकच फोर्स आहे, इकडे युडीएल आहे. त्यापेक्षा मला युडीएल देण्यापेक्षा फोर्स घेणं सोपं जाईल. युडीएलचं काढायचं थोडं अवघड आहे, ते सांगत नाही. हे दोन प्रॉब्लेम गोष्टी समजून घ्या, दॅट्स ऑल. बाकी पुढे काय करायची गरज नाही. ठीक आहे, आता हे बघा, आता इथं हा डी पॉईंट आहे माझा, हा इथं डी पॉईंट आहे आणि इथं बी पॉईंट आहे. वरती चाललाय, वरती जात असेल बेंडिंग मोमेंटसाठी वरती जाणार पॉझिटिव्ह घ्यायचं आणि खाली जाणार निगेटिव्ह. सो वरती चाललाय, सो पॉझिटिव्ह. सो बेंडिंग मोमेंट ॲट दी 5 इंटू डिस्टन्स, त्याचं डिस्टन्स तिथे असणार आहे 2 मीटर. कारण का इथपर्यंत 4 मीटर आहे, टोटल 6 मीटर म्हणजे राहिलेलं 2 मीटर. सो 5 इंटू 2 10 न्यूटन इंटू मीटर. ओके, सो 10 प्लस आले बीच्या ठिकाणी अंदाज 10, इथं आला 10 न्यूटन इंटू मीटर. सॉरी, ठीक आहे. आता नंतर पुढे ॲट सीला बेंडिंग मोमेंट सी. बघा इथलं युडीएल आहे, युडीएलचा काढण्यापेक्षा दोन फोर्स जरी असले तर पण आपल्याला सोपं जाईल. त्यामुळे फोर्सच आपण घेऊ युडीएलच्या भानगडी पडण्यापेक्षा. ठीक आहे, सो आता बघा सीच्या ठिकाणी इथं आहे, इथं डी आहे, डीचा खाली चाललाय, सो मायनस. सो मायनस डी किती आहे 6 इंटू या दोघांमधलं अंतर सी पासूनचा घेतोय, तर मग सीचं अंतर किती आहे ते 2 मीटर, म्हणजे हे पण 2 मीटर, सो 2. आणि नंतर आता वरती ह्याचा जो आरबीचा तो वरती चाललाय, सो प्लस 5. डिस्टन्स किती असेल पासूनचं 2 इंटू 2 म्हणजे 4. सो -12 प्लस 20 किती येत आहे 8
8 न्यूटन इंटू मीटर. आता 8 घेताना तिच्या ठिकाणी वरती घ्यायचं पॉझिटिव्ह आला 10 इथे लिहा म्हणजे 8 बरोबर खाली असणार आहे. 8 न्यूटन इंटू मीटर. ओके. ए ला आणि बी ला हा 0 बसणार आहे. त्याचे 4 पॉईंट्स कुठले आले? हा 0, हा 1, हा 1 आणि हा 1. बरोबर. आता हे काय करायचं? जॉईन करायचं. बरोबर आहे. हे काय करायचं? जॉईन करायचं. आता जॉईन करताना बघा मग अशी आपली डायग्राम जी होती तो डायग्राम ए आणि बी मध्ये तिरका होतो. बरोबर आहे ना? ए आणि बी मध्ये असं तिरका होतो. ज्यावेळेस हॉरिझॉन्टल असेल काय सांगतो मला मी तर तिरकी सरळ लाईन घ्यायची. बरोबर आहे ना? पण असताना जर तिरका असेल असताना तिरका असेल तर हे 2 पॉईंट जे आहेत तर ते घेताना कर्वने जॉईन करायचे. असताना जर इथलं जर तिरका जर असेल शेअर फोर्स मध्ये तर खाली घेताना कर्व लाईन घ्यायची. कशी पण घ्या तुम्ही कर्व म्हणजे अशी घ्यायची कर्व. त्यात कुठली काय हे करायची भाग नाहीये. ओके. अशी घेतली तरी चालेल. ही झाली कर्व. नंतर ना पुढं सेनडी मध्ये कशी ती सेनडी मध्ये हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि स्ट्रेट लाईनने हे जोडून घ्यायचं. परत बी आणि बी मध्ये हॉरिझॉन्टल लाईन आहे परत स्ट्रेट लाईनने जोडून घ्यायचं. ओके. तर ही झाली बेंडिंग मोमेंट डायग्राम. काय केलं? शेअर फोर्स मध्ये इथं ऑलरेडी तिरकं आहे शेअर फोर्स डायग्राम मध्ये तिरकी सरळ लाईन आहे. त्याच्यावर बेंडिंग मोमेंट डायग्राम घेताना हे 2 पॉईंट्स आहेत ते कर्वच्या माध्यमातून जॉईन करायचे. ओके. इथं हॉरिझॉन्टल आहे मग इथे इन्क्लाइन लाईन सरळ इन्क्लाइन लाईन इथं हॉरिझॉन्टल आहे सरळ इन्क्लाइन लाईन. दॅट्स ऑल. झालं हे बेंडिंग मोमेंट आपल्या डायग्राम. अशा पद्धतीने आपली बेंडिंग मोमेंट डायग्राम येते याची. ओके. ठीक आहे. तर आपण आज इथेच थांबूयात. तुम्हाला काय अडचण असेल विचारा आधी. अडचण नसणार तुम्हाला हुशार आहेत एकदम तुम्ही. कसं काय अडचण येते तुम्हाला? ठीक आहे. तर आपण थांबूया तिथं. प्रत्येकाने अटेंडन्स टाकायची प्रेझेंट म्हणून चॅटमध्ये मेसेज टाकायचा आहे त्याच्यावरून मी अटेंडन्स घेईल. ठीक आहे. प्रत्येकाने मेसेज टाका. प्रत्येकाने प्रेझेंटचा मेसेज टाका. ओके. ठीक आहे. अजून कोण राहिले का? ठीक आहे. ओके. तर मी मीटिंग एंड करतोय. परत एकदा व्हिडिओ मी शेअर करेल. प्रत्येकाने टाकलाय खरात अनिकेत पांढरे बरतडे भोसले प्रत्येकाने मेसेज टाकला असेल. ठीक आहे. ओके. तर मी आता एंड करतोय. पुन्हा काय अडचण असेल तर विचारा नंतर मला.